जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे। माऊली नमस्कार। गेल्या 8 जुलैला संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आणि त्या दिवसापासून रामकृष्ण हरी नामाचा जयघोष सुरू झालेला आहे। वारकरी टाळ मृदंगाच्या तालावर अभंग म्हणत म्हणत आपापल्या दिंड्यांसोबत पंढरीची वाट चालत आहे। दृकश्राव्य माध्यम या पालख्यांची रोजची माहिती आपल्या वाहिन्यांवर देत आहेत। या नामघोषासोबतच पंढरीचा महिमा सांगणारी गीतं आपल्या कानावर पडू लागली। अवघा महाराष्ट्र विठ्ठल नामात दंग झालेला आहे। मला याआधी आषाढी वारी जवळून पाहण्याचा 2 वेळा योग आला। पहिला म्हणजे दिनांक 4 जुलै 2014 रोजी आणि दुसरा 11 जुलै 2016। गेल्या 17 जुलैला परत एकदा माऊलींच्या दर्शनासाठी फलटण येथे जाण्याचा योग आला। या दिवशी माऊलींची पालखी फलटणला मुक्कामाला येणार होती आणि माझ्या नातेवाईकांकडून विचारणा झाली, येताय का फलटणला? अर्थात भेटीचा योग असल्यानं नाही म्हणता आलंच नाही आणि आम्ही 15 जण माऊलींच्या दर्शनासाठी गेलो होतो। तर 17 तारखेला संध्याकाळी माऊलींची पालखी फलटणमध्ये प्रवेश करणार होती आणि माऊलींच्या पालखीचा मुक्काम एअरपोर्ट ग्राउंडवर असतो। संध्याकाळ झाली तशी पालखी मार्गावरील एका चौकात गर्दी जमा व्हायला लागली। फलटणमधील सर्व भाविक माऊलींचं स्वागत करण्यासाठी जमा होत होते। मग एकापाठोपाठ एक अशा वारकरी दिंड्या यायला सुरुवात झाली। रथाच्या पुढे आणि रथाच्या मागे अशी दिंड्यांची रचना केलेली असते। प्रथम रथाच्या पुढच्या दिंड्या येत होत्या। 27, 26 असं मग एक करत शेवटी 5, 4, 3, 2, 1 अशा दिंड्या आल्या। मग गणवेशातील मुली लांब दोरी धरून रस्त्याच्या कडेनं आल्या। त्यानंतर माऊलींच्या पालखीचं म्हणजे चांदीच्या भव्य रथाचं आगमन झालं। सर्व भाविकांनी फुलं, तुळशी, चंदनाची पानं उधळून माऊलींचं दर्शन घेऊन स्वागत केलं आणि रथ पुढे मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ झाला। याची काही क्षणचित्र आपण बघूया। काही वेळानं माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आमचा मोर्चा एअरपोर्ट ग्राउंडकडे वळवला। पण जसं पुढे जाऊ लागलो तसतशी गर्दी अधिकच व्हायला लागली आणि नंतर लक्षात आलं की फलटण हे तालुक्याचं ठिकाण, त्यामुळे खुद्द शहर आणि आजूबाजूचे पण तिथे भाविक दर्शनाला येतात। त्यामुळे गर्दीचा अंदाज घेऊन माऊलींच्या दर्शनाचा बेत आम्हाला रहित करावा लागला आणि आम्ही जेथे उतरलो होतो त्या हॉटेलच्या मालकाने आम्हाला सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ते 6:30 वाजता माऊलींचा रथ या मार्गानेच जातो आणि तो काही क्षण येथे थांबतो, तेव्हा तुम्ही दर्शन घेऊ शकता। मग तोच विचार मनात पक्का करून आम्ही हॉटेलवर आलो आणि वारकऱ्यांचा प्रवाह मात्र अखंडपणे सुरूच होता। एअरपोर्ट ग्राउंडवर रथ पोहोचल्यानंतर वारकरी मंडळींकडून माऊलींची आरती अतिशय शिस्तीत झाली। काही घाई गडबड नाही की चेंगराचेंगरी सुद्धा नाही। सुंदर लयीत आरती सुरू होती आणि हा क्षण आमचा साथीदार केदार माईंकर यानं टिपला होता। तो आमच्या आधी ग्राउंडवर पोहोचला होता म्हणून त्याला हे शक्य झालं। पंढरपूर आणि आपली संत मंडळी यांचं अतूट नातं आहे। संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा, सावतामाळी असे अनेक संत पंढरपूरला किंवा आसपास राहत होते। संपूर्ण आयुष्यभर काम करत करत विठ्ठलाचं नाम घेऊन त्यांनी मुक्ती मिळवली आणि भक्तांना सुद्धा नाम घेण्याचा आग्रह आपल्या अभंगांमधून केला।
संतांनी त्यांचे नियतकर्म सुरूच ठेवलं, पण नाम त्यांनी कधीच सोडलं नाही. पंढरपूर हेच त्यांचं माहेर होतं आणि याच कारणासाठी पंढरपूरला जाण्याची त्यांना कायम ओढ किंवा आस लागलेली असे. संत कान्होपात्रा म्हणतात, जाई नगे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. संत एकनाथ महाराजांचा अभंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय यथार्थ वर्णन त्यात केले बघा. माझं माहेर पंढरी आहे भिवरेच्या तेरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, पुंडलिक राहे बंधू त्याची ख्याती काय सांगू, माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा, एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण. संत सेना महाराज अभंगात म्हणतात, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधुनी अवघी तीर्थे, सेना म्हणे खुण सांगितली संती, या परती विश्रांती न मिळे जीवा. नेमकं हेच गमक लक्षात ठेवून वारकरी आषाढी वारीतून पंढरपूरला जात असतात. संत हे सर्व जातींमध्ये होऊन गेले आणि ते न चुकता अनेक भाविकांसोबत आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला येत असत. या संत मेळ्याचं रूप कसं असेल याची कल्पना करा. अखंड नामघोष, नामदेवांचं कीर्तन, ज्ञानोबा माऊलींचं प्रवचन सर्वांनाच ऐकायचं असायचं. नामदेव महाराज वाळवंटात कीर्तन करत असताना साक्षात पांडुरंग समोर नाचत असे असं वर्णन अभंगातून पाहायला मिळतं. आजच्या भाषेत म्हणायचं म्हणजे काय माहोल असेल त्यावेळेचा ते आपण थोडं विचार करून बघूया. असं असलं तरी एकमेकांची गळाभेट ही सर्वात महत्त्वाची होती. ते समतेचं, प्रेमाचं आणि आनंदाचं प्रतीक होतं. संत नामदेव महाराज यांच्या काळातून गळाभेटीची परंपरा अधिक दृढ झाली. भक्त पुंडलिकाच्या निस्वार्थ प्रेमामुळे देवानं त्याला वचन दिलं होतं की जो भक्त पंढरपुरात येईल त्याला मी प्रत्यक्ष उराउरी भेट देईन. आणि हाच प्रेमाचा भाव मनी ठेवून वारकरी पंढरपुरात येतात आणि आपापसात गळाभेट अनुभवतात. हेच पंढरीच्या वारीचं गमक आहे. या व्यतिरिक्त सुद्धा पंढरपुरात वारकरी नित्यनेमानं का जातात याचा शोध घ्यायचा मी प्रयत्न केला. त्यासाठी काही संतांचे अभंग पाहिले. ते पाहिल्यावर प्रत्येकाला पंढरीला का जावंसं वाटतं ते आपल्याला समजून येईल. नामदेव महाराज काय म्हणतात बघा. पंढरीच्या सुखा तोची अधिकारी, जन्मोजन्मी वारी घडली तया. तुकोबा काय म्हणतात. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत. माझ्या घरामध्ये पंढरपूरची वारी कायम आहे, म्हणून मी इतर तीर्थयात्रा मी कशासाठी करू, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग आहे. त्यात ते म्हणतात, पंढरीसी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी, तयाच ये घरी यम न ये. आणि असं अजून सुद्धा अनेक अभंग आहेत की ज्यामध्ये पंढरीचं वर्णन केलेलं आहे, वारीचं वर्णन केलेलं आहे. पण मला वाटतं आषाढी वारीचं महत्त्व पटण्यासाठी एवढं आपल्याला पुरेसं आहे. आता परत फलटणच्या वारीमध्ये येऊया. वारीला जरी जाता आलं नाही तरी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, असा विचार अलीकडे पुढे येऊ लागलेला आहे. या निमित्तानं अन्नदान, डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी आणि औषध वितरण. आम्ही राहिलो होतो त्या हॉटेल अशोकाचे कैलासवासी नंदकुमार आबाजी भोईटे मित्रमंडळ यांच्याकडून माऊलींची पालखी फलटणमध्ये येण्याच्या दिवशी वारकऱ्यांना सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत अखंडपणे पोटभर जेवण दिलं जातं. यामध्ये ज्वारी बाजरीची भाकरी, भरली वांगी, झुणका, शेंगदाणा चटणी, तसेच मिरचीचा ठेचा आणि गोड म्हणून बुंदीचा लाडू असतो.
आम्ही सुद्धा या प्रसादाचा लाभ घेतला. अतिशय चविष्ट भोजन होतं. आमच्याबरोबर असणाऱ्या महिला वर्गानं थोडा वेळ भोजन वाटपाची सेवासुद्धा अनुभवली. संध्याकाळी भात, आमटी, भाजी आणि लाडू दिला जातो. भोजन वितरणासोबतच परिसराची स्वच्छता देखील अतिशय सुंदर प्रकारे राखली जात होती. साधारण 8 ते 10 हजार वारकरी या भोजन सेवेचा लाभ घेतात. ही सेवा गेली 34 वर्ष अविरतपणे सुरू आहे, अशी माहिती मालक श्रीयुत अरुण भोईटे यांनी आम्हाला दिली. पांडुरंगाच्या कृपेनं आम्हाला काहीही कमी नाही असं सांगण्यातसुद्धा ते विसरले नाहीत. अशी सेवा पाहून संत जनाबाईच्या अभंगातील एक ओळ मला आठवते. जुळो ऐसे नाते जळो गर्व हेवा, तुझी आस देवा पांडुरंगा. त्यांच्या परवानगीनं मी कुतूहल म्हणून काही फोटो आणि व्हिडिओ काढले, ते आपल्या माहितीसाठी देत आहे. आपल्याला नक्कीच ते आवडतील. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता माऊलींचं दर्शन घ्यायचं होतं. त्यानुसार सकाळी 5 वाजता उठून सर्व आटपून आम्ही सर्वजण 6 वाजता खाली उभं राहून रथाची वाट पाहत होतो. शहरातील लोकसुद्धा हळूहळू जमा होऊ लागले होते. काही वेळातच रथाच्या पुढे चालणाऱ्या दिंड्या येण्यास सुरुवात झाली. पांढरा पायजमा, त्यावर पांढरा कुर्ता, पांढरी टोपी, कपाळावर उभा नाम आणि बुक्क्याचा टिळा, काहींच्या हातात भगवी पताका आणि सर्वात पुढे दिंडी क्रमांकाची काठी, टाळ मृदुंगाच्या तालावर सुरू असलेला अभंग आणि सकाळची प्रसन्न वेळ. अतिशय विलोभनीय असं दृश्य होतं. एकामागोमाग एक दिंड्या येत होत्या. काही दिंड्यांमध्ये 150पर्यंत वारकरी होते. अशा वेळी उगाचच माझ्या मनात येत होतं की देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधे येल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग मी मनातल्या मनात रामकृष्ण हरी हा जप सुरू केला. थोड्या वेळानं भालदार चोपदार असं लिहिलेल्या 2 रिक्षा आल्या. त्यानंतर सजलेले 2 अश्व आले. त्याला मानाचे अश्व असं म्हणतात. काही भाविकांनी अश्वांना हात लावून नमस्कार करण्याचा प्रयत्न केला. नंतर नगारा आला आणि दूरवरून येणाऱ्या रथाचं दर्शन झालं. रथ जवळ आला तसं त्याच्या भोवती पोलिसांचं सुरक्षा कडं असलेलं दिसलं. मग पादुकांना नाहीतर किमान रथाला तरी स्पर्श करून दर्शन घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. रथ चौकामध्ये काही सेकंदच थांबला. त्यामध्ये आम्ही शक्य होईल तसं माऊलीचं दर्शन घेतलं आणि पाहता पाहता रथ मार्गस्थ झाला. मनात ठरवल्याप्रमाणे माऊलींचं दर्शन झालं याचा आनंद सर्वांनाच झाला. मग एका दिंडीबरोबर आम्ही काही अंतर चालत गेलो. आमच्यातील महिलांनी वाटेत डोक्यावर तुळस घेत, फेर धरून, नामघोष करत आनंद घेतला आणि आमच्या वारीची सांगता झाली. मंडळी, मी सांगितलेले हे अनुभव ही आमच्या दृष्टीनं आनंदाची आणि समाधानाची बाब होती. पण फलटणमध्ये फेरफटका मारताना असं दिसलं
की वारकरी होणं सोपं नाही. कारण हे वारकरी संपूर्ण वारीत ठरलेल्या ठिकाणीच बरेचदा उघड्यावरच जेवण तयार करतात आणि तिथेच जेवतात. जागा मिळेल तिथं तंबू ठोकून किंवा घरांच्या बाहेरील व्हरांड्यात झोपतात. ऊन पाऊस किंवा थंडी असो, थंड पाण्यानं स्नान करतात. ठरलेल्या वेळी जेवणं, झोपणं आणि सकाळी उठून नैमित्तिक आटपून नाम घेत चालायला सुरुवात करणं, हा दिनक्रम पंढरपूरपर्यंत सुरू असतो. पंढरीला सर्वच जण विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जातातच असं नाही. काही जण फक्त कळसाचं दर्शन झालं तरी त्यांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. थोडक्यात वारकरी होणं म्हणजे सर्व सुखसोयी विसरणं आणि विठ्ठल नामात दंग होऊन पंढरीला जाणं. एकदा का वारकरी झालात तर अंतर्बाह्य मनानं एक होऊन अवघा रंग एक झाला अशी अनुभूती मिळू शकेल. म्हणजेच मीतूपणाची बोळवण होऊ शकेल असं मला वाटतं. वारीसोबत काही काळ चालत जाताना काही वारकरी बंधूंशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. बरेच जण गेली 30-40 वर्ष वारीला जात आलेले आहेत. त्यामध्ये नागपूर, नांदेड वगैरे भागातून सुद्धा आलेले होते. आता हे आजोबा बघा 85 वर्षाचे आहेत. त्यांच्या 40 वाऱ्या झालेल्या आहेत. पण या संख्येवर थांबायचं नाही म्हणून या वर्षीची 41वी वारी त्यांनी केलेली आहे आणि ती वारी पूर्ण हो एवढीच इच्छा त्यांनी व्यक्त केली. मग पुढील वर्षी ते थांबणार असं म्हणाले. काही जण सधन शेतकरी होते, पण वेश साधा आणि मुखी हरिनाम, अन्य कसलीही अपेक्षा नाही. हीच समाधानाची अवस्था प्राप्त करणं म्हणजेच अध्यात्म असं मला वाटतं. मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे यूट्यूब कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. राम कृष्ण हरी.